गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्व भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात, हो ना? गणपती आगमन, गणेश पूजन, गणेशोत्सवाचा सोहळा, गणेश विसर्जन हे महाराष्ट्रातच नाही तर सर्व भारतात खूपच थाटामाटात आपण करत असतो. एवढेच काय, तर विदेशातही आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत आणलं जातं. जितक्या उत्साहाने गणपतीचे आगमन होतं, तितक्याच भावनात्मकतेने गणरायाला निरोपही दिला जातो. चला तर मग आज आपण गणेश चतुर्थीची माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी हिंदू संस्कृती आणि स्त्री या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीयेला हरतालिका हे व्रत सर्व सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी करतात. देवी पार्वतीच्या या व्रतपूजनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होते आणि सर्व दिशांना फक्त गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हाच आवाज आपल्याला ऐकू येतो. पण मग मोरया म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर मोरया म्हणजेच नमस्कार आणि गणपती बाप्पा मोरया म्हणजेच गणपती बाप्पाला माझा नमस्कार. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना आपण श्री गणेशाय नमः असे स्मरून आणि गणपतीच्या मूर्तीचे प्रथम पूजन करूनच सुरुवात करतो. पण यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर चला जाणून घेऊया. यामागे एक पौराणिक कथा आहे. स्वर्गातील देवी देवतांना स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यासाठी निघावं लागलं. तेव्हा गणपतीने आपल्या युक्तिचातुर्याने शास्त्रांप्रमाणे आपल्या मातापित्यांनाच 7 प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि अग्रपूर्जेचा मान मिळवला. तेव्हापासूनच पहिली पूजा आणि पहिला नमस्कार हा आपल्या लाडक्या गणरायाला असतो. गणेश चतुर्थीलाच महासिद्धिविनायकी असे देखील म्हटलं जातं. या दिवशी गणपतीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाते. यामागे देखील एक कथा आहे बरं का. जेव्हा महर्षी वेदव्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिण्यासाठी गणेशाला विनंती केली, तेव्हा भगवान गणेश म्हणाले की मी जेव्हा ग्रंथ लिहायला सुरुवात करेल तेव्हा मी थोडा वेळ देखील थांबणार नाही आणि जर मी थांबलो तर मी पुढे ग्रंथ लिहिणार नाही. तेव्हा व्यासांनी त्यांना श्लोक सांगायला सुरुवात केली व श्री गणेशाने महाभारत लिहायला सुरुवात केली. 10 दिवसांनीच म्हणजेच अनंत चतुर्थीला लेखनाचे हे सर्व काम संपले. तेव्हा या 10 दिवसात एका आसनावर बसून गणरायांचं शरीर खूप जड बनलं. धूळ आणि मातीचा थर त्यावर जमा झाला म्हणून त्यांनी सरस्वती नदीमध्ये स्वच्छ अंघोळ केली आणि ज्या दिवशी लिखाण सुरू केले तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा. म्हणून या दिवशी आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो आणि 10 दिवस मन, वचन, कर्म आणि भक्तीने पूजा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण त्याचे विसर्जन करतो. यामागे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की आपण 10 दिवस संयमाने जगून त्यानंतर आपल्या मनावर आणि आत्म्यावर जमलेल्या वासनांची मूर्तीसह नकारात्मकता विसर्जित करून शुद्ध मनाचे स्वरूप आणि आत्मा प्राप्त करावा. तर हे झालं गणपती स्थापना करण्याबद्दल. पण तुम्हाला असं कधी वाटलंय का की आपण इतर देवतांमध्ये फक्त गणपतीचीच का बरं घरात आणून स्थापना करतो आणि पूजा करतो? तर वैदिक परंपरेमध्ये पृथ्वी तत्वाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून आपण पार्थिव पूजन करतो. वाळू, माती, लाकूड, दगड हे सर्व पार्थिव, कारण ते पृथ्वीच्या पोटातून उत्पन्न होतात. पंचपार्थिवाची पूजा आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पंचपार्थिव म्हणजे काय, तर भूमी, आकाश, तेज, वायू, अग्नी. म्हणूनच तर आपण आषाढ अमावास्येला मातीचा दिवा, नागपंचमीला मातीचा नाग, जन्माष्टमीला हंडी, पोळ्याला मातीचे बैल
आणि गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती अशी पार्थिव पूजा करतो. या गणपतीलाच आपण वक्रतुंड असे देखील म्हणतो. पण ते का बरं? कारण वाकडे तिकडे चालणाऱ्याला आणि आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे आणि या गणांचा पती जो आहे तर तो आहे मन. कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती म्हणजेच आपले मन जागेवर असायला हवं. म्हणून गणपतीला प्रथम पूजनाचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभी शांत व स्थिर करायचे, ज्यामुळे काही विघ्न येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावं. तर अशी ही घरात गणपती आणून त्यांची पूजा करण्याची प्रथा आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात एकता व संघटनेच्या भावनेने लोकमान्य टिळकांनी सुरू केली. असा हा ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती, मंगलमूर्ती गणपती नेता व तत्ववेत्ता यांचे आदर्श स्वरूप आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येणाऱ्या गणेश चतुर्थी भाग 2 या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाबद्दल आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत. जसे की आपण गणपतीला दुर्वा का वाहतो, मग त्या 21च का वाहतो, मोदक का बरं त्याला आवडतात, त्या गणपती बाप्पाचे वाहन उंदीरच का, यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. तर भाग 2 हा पण व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. धन्यवाद.